व्यवस्था विवरण अध्याय 25, अनुवाद अध्याय 25, डिट्रोनॉमी चैप्टर 25, अनुवाद अध्याय 25 और उसका 13 से 16। तो 13 से 16। डिट्रोनॉमी व्यवस्था विवरण अध्याय 25, अनुवाद अध्याय 25 उसका 13 से 16। त्याचं वचन 13 से 16। अपनी थैली में भांति भांति के अर्थात घटती बढ़ती बटखरे न रखना। अपने घर में भांति भांति के अर्थात घटती बढ़ती नपुए न रखना। तेरे बटखरे और तेरे नपुए पूरे पूरे और धर्म के हो, इसलिए कि जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें तेरी आयु बहुत हो। क्योंकि ऐसे कामों में जितनी कुटिलता करते हैं वे सब तेरे परमेश्वर यहोवा की दृष्टी में घृणित है। तुमच्या सर्व व्यवहारात तुम्ही बेचूक अशी वजने आणि प्रामाणिक अशी मापे वापरावे, म्हणजे प्रभुदेव जो देश तुम्हाला देणार आहे त्या देशात तुम्हाला दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभेल। खोटी वजने व मापे वापरून जे फसवतात अशा सर्वांचा तुमच्या प्रभुदेवाला वीट आहे। ठीक है, हम आंखों को बंद करेंगे और हम प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करू, आपण प्रार्थना करू। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए मदद करना। पवित्र पिता, ये हमारी खास प्रार्थना है। दया रखना प्रभु, आप महान हो, दयालु हो, कृपालु हो, इसलिए प्रभु वचन के द्वारा उससे बात करते हो, इसलिए हम ध्यान से वचन सुनने के लिए और जैसे जो हम सुनते हैं पालन करने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हम लोग जैसे इन बातों यहाँ हम देखते कि परमेश्वर ने कुछ वैयक्तिक नियम जो अन्य नियम जिसे कहा गया है बताया है। आणि इथे आपण पाहत आहोत की देवाने काहीतरी वैयक्तिक नियम, अन्य नियम देवाने इथे काहीतरी सांगितले अब आहे। यहाँ बताया है कि भांति भांति के क्या रखना नहीं है, बटखरे, यानी बटखरे यानी मैं आपको बताती हूँ वजन होता है जब आप भाजी लेने जाते हो, आणि बटखरे म्हणजे जेव्हा तुम्ही भाजी घ्यायला जातात तेव्हा तुम्ही वजन जे करता, आप बोलते आधा पाव दो, आणि म्हणता अर्धा पाव द्या, पाव किलो दो, पाव किलो द्या, आधा किलो दो, अर्धा किलो द्या, 1 किलो दो, 1 किलो द्या, उसे कहते हैं वजन माप। आणि त्याला म्हणतात वजन माप। उस वजन माप से मालूम पड़ता है ये पाव किलो है, आधा किलो है, ये भाजी इतना किलो है, ये दाल इतना किलो है। आणि त्या वजन मापामुळे आपल्याला माहित पडतं की ही भाजी अर्धा किलो आहे, 1 किलो आहे किंवा पाव किलो आहे। अब यहाँ लिखा है कि जब तुम ऐसे बटखरे रखते हो, आणि आता इथे लिहिले की जसं तुम्ही हे वजन माप ठेवता, लेकिन यहाँ लिखा है भांति भांति के न रखो। आणि इथे असं लिहिलेलं आहे की भरपूर अलग अलग टाइप के मत रखो आणि वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ नका। साथ में लिखा है घर में भी ऐसे अलग अलग टाइप के तुम्हें घटती और बढ़ती नपुए न रखो। आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही असे वाढते आणि कमी होणारे असे वजन माप ठेवू नका। तुम्हारे बटखरे और नपुए कैसे होने चाहिए, घर में लोग कैसे नपुए, यहाँ लिखा है वो कैसे होने चाहिए, वो पूरे हो, पूरे पूरे। आणि वजन माप तुमच्या घरामध्ये कसं असलं पाहिजे, एकदम परिपूर्ण। नपुए में आपको बताना चाहती हूँ कि कितना एकदम बर्तन रहता है। आणि नपुए मी तुम्हाला सांगते की एवढं भांडं असतं। आप जो देख सकते हैं जब रूथ रात को सोई थी तब उसके बोझ ने क्या किया था, नपुए वो बोलते अन्न धान्य भरने का एक वस्तु रहता है, उसका बोलते थे 1 नपुआ दिया, 2 नपुआ दिया, 3 नपुआ दिया, ऐसा करके वो लोग झूली में डालते हैं। पहले काल में वो ज्यादा चलता था, हमारे घर में भी था वो मोजने के लिए पायली, 2 पायली 3 पायली, मराठीत असं बोलतात। ते पहिले काळात ते जास्त चालायचं और पहले काल में वो ज्यादा चलता। आता आपण ग्लास घेतो, अभी हम ग्लास लेते, वाटी घेतो, आपल्या घरात तेच मापट होतं और हमारे घर में वैसे ही नपुए रहते। पहिल्या काळात तसे ठेवायचे ते, और पहले काल में वैसा रखते बोला। आम्ही म्हणायचो आम्ही 10 मोजलेले टाळी एवढं झालेले आहे असं ऐसा बताते थे, फिर उसको अंदाज मालूम पड़ता था ये इतना है करके। और 10 हमने गिना है, अभी इतना इतना होगा, तो उनको अंदाज मालूम पड़ता था कि हाँ इतना लेकिन होगा। वो पूरा पूरा हो, आणि ते पूर्ण असं हम पाहिजे। जब भी हमारे घर में यहाँ क्या लिखा है, हमारे बटखरे यानी माप और हमारे नपुए कैसे होने चाहिए, पूरे पूरे, चोरी करने वाले या आगे पीछे रखने वाले नहीं होने चाहिए। आणि आपलं वजन माप नेहमी परिपूर्ण असलं पाहिजे, मागे पुढे करणार किंवा चोरी करणार नाही असं इसका पाहिजे। अर्थ कैसा है मालूम, आणि याचा अर्थ कसा आहे माहिती इसका आहे? अर्थ परमेश्वर आत्मिक रीति से क्या बताता है। आणि याचा अर्थ ते आत्मिक रीतीने काय हम सांगतो? तो धंधा नहीं करते, हम भाजी बेचते हैं क्या, आणि आपण तो धंदा नाही करत, आपण भाजी विकतो जो का? धंधा करते हैं जे धंदा करतात उनके लिए परमेश्वर कहता है कि तुम देना ले, जो तुम्हें देना है वजन से वो बराबर देना है, कम नहीं करना है। आणि जे लोक धंदा करतात त्यांना ते मी सांगतो की जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही वजनानुसार बरोबर दिलं पाहिजे। लूटना नहीं आणि लुटायचं नाही, किसी को लोकांना फंसाना नहीं, कोणाला फसवायचं नाही। इसका अर्थ वो है। आणि याचा अर्थ काय? हम तो धंधा करते नहीं है, आणि आपण तो धंदा करत फिर नाही, परमेश्वर हमें इससे क्या सिखाता है, म्हणजे आपल्याला ह्याच्याकडे काय शिकवतो? देव आपल्याला ह्याच्यामध्ये काय शिकवतो माहितीये, और परमेश्वर इसके
हमें क्या सिखाता है आपण मालूम पण है? आपल्या घेण्या देण्यामध्ये फेथफुल असलं पाहिजे. हम भी हमारे लेन देन में विश्वसनीय होना चाहिए. आपण देवाला देतो, हम परमेश्वर को देते हैं त्याच्यामध्ये देताना कमी नाही करून दिलं पाहिजे. और उसमें परमेश्वर को देते समय कम नहीं करना चाहिए. मग आपण वजन देताना आता जसं देवाने दशांश सांगितला, तो जैसे परमेश्वर ने दशांश कहा हे देवाचा हक्क आहे. और ये परमेश्वर का हक त्याला है, कमी करून नाही द्यायचं. तो उसे कम कर नहीं देना है. तुम्हाला काय जसं लोक पाव किलो म्हटल्यावर थोडंसं कमी करतात, त्यांचा काटा त्यांनी ऑलरेडी असा केलेला असतो की ते पाव किलो पेक्षाही कमी करतात. और जो लोग पाव किलो मांगते तो वो लोग देने वाले क्या करते हैं, उनका काटा पहले उन्होंने गड़बड़ी किया रहता है, इसलिए वो क्या करते हैं, कम देते हैं ताकि उनको कम मिले और वो लोग ज्यादा बेच सके ताकि त्यांना कमी भेटावं आणि काही भेटावं, त्यांना जास्त फायदा और व्हावा उनको ज्यादा पैसा मिले. आणि त्यांना जास्त पैसे इस भेटावे रीति से गलत काम करते आणि हैं. अशा रीतीने चुकीची कामं लेकिन करतात. हमारा परमेश्वर ऐसा नहीं चाहता कि हम हमारे घर में या हमारे थैली में, जैसे उदाहरण के तौर पर सबसे पहला बोला, अपनी थैली में भांति भांति के अर्थात घटती बढ़ती के बटखरे न रखना. आणि आपल्या थैलीमध्ये विविध प्रकारचे वजन माप ते पण अप्रामाणिक असं तुम्ही ठेवू नका. हाँ, तो मग आपली थैली म्हणजे आपलं पाकिट. हमारी थैली मतलब हमारा पाकिट. आपल्या पाकिटातून ज्याला जे दिलं पाहिजे ते गेलं पाहिजे. और हमारे पाकिट जो जिसको जाना चाहिए उसको देना चाहिए त्याच्यात आपण चोरी नाही केली. और उसमें हम चोरी नहीं करना चाहिए. वजन जे माप आहे ते दिलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे ते बरोबर घेतलं पाहिजे. और वजन जो माप है वो हमें जैसे देना चाहिए वैसा देना चाहिए, जो लेना चाहिए वो देना मग चाहिए. नंतर लिहिले घरामध्ये नफू आहे. और घर में नफू है. हा, त्याच्याबद्दल सांगितलं. मग आता बऱ्याच वेळेला आपण काय करतो, कुणाचं तरी वाटीभर पीठ आणतो, और बहुत से बार हम क्या करते हैं, किसी का वाटी भर हम आटा लाते पण हैं, आपण देताना कसं देतो, पर हम देते समय कैसा देते हैं, उभारून देतो, म्हणजे मोकळं देतो. ते लोक आपण त्यांच्याकडून कसं आणतो, दाबून वाटी दाबून भरून आणि असं करून आणतो. और हम दूसरों की ओर से कैसे लेकर आते हैं, दबा कर बहुत भर कर लेकर आते हैं. पण देताना कसं देतो, और देते समय हम कैसा देते हैं, दाबून नाही भरून देणार. और दबा कर भरकर नहीं देते हैं. ज्या मापाने आपण मापून आणले त्या मापाने आपण देत नाही. और जिस नाप से हम नाप कर लेकर आए उस नाप से हम उनको वापस नहीं म्हणजे देते. आपण कसं देतो, और हम कैसा देते हैं, मोकळं देतो, दाखवतो की बाबा तुझं पीठ घेतलेलं, जेवढं घेतलं तेवढं दिले. और खुला कर देते और फिर बोलते देख जितना मैंने तुझे आटा दिया था उतना मैं तुझे वापस याचा देगा. अर्थ आहे आपण आपल्या घरातील लोकांना जे दिलं पाहिजे, त्यांच्याशी जी संगती, आपल्या शेजाऱ्यांशी, घरातील व्यक्तींशी जे आपलं नातं ज्याच्यामुळे टिकतं ते बरोबर केलं पाहिजे. और इसके अलावा परमेश्वर हमें सिखाता है कि घर के लोगों के साथ, अड़ोसी पड़ोसी लोगों के साथ जो हमारा रिश्ता जैसे होना चाहिए वैसा हम उनके साथ बराबर रीति से रखना चाहिए. 13 ते 16 मध्ये देवाचा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कसे असावे. याचा शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला सांगते की तुम्ही विश्वासयोग्य असावे. और 13 से लेकर 16 तक जो परमेश्वर का वचन आज हमें कहता है तो उसका शॉर्ट फॉर्म है कि आपको कैसा होना चाहिए, विश्वसनीय. तुम्ही विश्वसनीय असावे और आप विश्वसनीय होना ही चाहिए. देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की इच्छा देवाचं है. वचन म्हणतं देव विश्वासू आहे. और परमेश्वर का वचन कहता है कि वो विश्वसनीय है. तुम्ही वाचू शकता, पहिलं करंजीकरांचं पत्र 10 मध्ये 12-13 मध्ये वाचू शकता पहला करंजी की पत्र 10 उसका 12-13 में आप पढ़ सकते हैं की देव विश्वासू आहे. परमेश्वर विश्वसनीय है. तो त्याच्यावर जो कोणी विश्वास ठेवतो तो कधी धोका खात नाही, तो कधी लज्जित होत नाही, त्याचं तोंड कधी काळं पडत. और जो कोई उसके ऊपर विश्वास रखता है वो कभी लज्जित नहीं होता, उसका मुंह कभी काला नहीं पड़ता. मग तसंच आहे ना, देवाची इच्छा काय आहे माहितीये, तो वैसे परमेश्वर की इच्छा क्या है मालूम है, आपणही काय असावं, विश्वसनीय असावं. हम भी क्या हो, विश्वसनीय हो. एक देवाबरोबर एक परमेश्वर के आणि साथ माणसांबरोबर, और दूसरा मनुष्य के आपल्या साथ. घरातील आजूबाजूवाल्यांबरोबर, प्रत्येक माणसाबरोबर आपण कसे असावे, विश्वसनीय असावे. और घर के व्यक्तियों के साथ, अड़ोस पड़ोस वाले व्यक्तियों के साथ और सबके साथ हम विश्वसनीय होना एक चाहिए. वचन वाचूया, और एक वचन हम पढ़ेंगे, नीती सूत्रे 20 त्याचं 6. नीति वचन अध्याय 20 उसका 6. Proverbs chapter 20 verse 6. नीति वचन अध्याय 20 उसका 6. Proverbs chapter 20 verse 6. नीती सूत्रे अध्याय 20 त्याचं 6. और नीति वचन अध्याय 20 उसका 6. विश्वासू माणूस कसा असतो, विश्वासाला खरा असतो. और विश्वसनीय मनुष्य कैसा रहता है, वो विश्वास में खड़ा होता है. हा, तो कर्तव्याला खरा असतो. वो कर्तव्य में खड़ा होता है. त्याचे जे तत्व असतात, त्याचे जे त्याला तो खरा असतो. और उसके जो गुण होते हैं उसमें वो सच्चा होता है. विश्वासू माणूस शब्दाला खरा असतो. और विश्वासी मनुष्य हमेशा बोलने में सच्चा होता है. शब्दाला तो खरा राहतो, शब्द पाळतो. और शब्द में सच्चा रहता है और शब्द को पालन करता है. विश्वासू माणूस लाच घेत नाही. और विश्वासू जो मनुष्य है वो लाच नहीं देता, लाच आणि रिश्वत नाही घेत. रिश्वत नहीं देता, तो लाच घेत नाही. वो रिश्वत नहीं देता. तो जे त्याला खरं पण आहे, त्याचा जो विश्वास आहे तो डगमगून जाऊन देत नाही. और जो उसका सच्चापन है वो उसे डगमगाने नहीं आणि देता. विश्वासू माणूस सहजासहजी परावृत्त होत नाही. और विश्वासू मनुष्य कभी भी परावृत्त नहीं होता, परावृत्त हार नाही मानत, पीछे नाही हटता, हार नहीं मानता.
असा असतो विश्वासू माणूस. और ऐसा होता है विश्वास के तो मनुष्य, प्रत्येक गोष्टीत खरा निघतो. और वो हर बात में सच्चा निकलता है. बायबल सांगतं, बायबल बताता है पुष्कळ लोक स्वतःची प्रशंसा करतात. खूप जण स्वतःची प्रशंसा करतात. मी असा आहे, मी खूप चांगला माणूस आहे, मी खूप चांगली बाई आहे, माझ्यासारखा खरा माणूस तुम्हाला शोधून सापडला घेणार नाही, इतका मी खरा माणूस आहे, तुम्ही बिलकुल डोळे बंद करून माझ्यावर पैसे ठेवा, माझ्याकडे पैसे, तुमचा 1 रुपया मागे पुढे होणार नाही, घाबरू नका, तुमच्यातला 1 रुपया मी काढणार नाही. अशा रीतीने खूप लोक आपली स्वतःची काय करतात, प्रशंसा करतात. पण प्रामाणिक माणसे कुठे सापडतील? पण विश्वासू माणसे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, अशी माणसे सापडतील आहेत का? सुलेमान म्हणतोय, सुलेमानासारखा बुद्धिमान माणूस म्हणतोय, और सुलेमान के जैसा बुद्धिमान मनुष्य कहता है. म्हणजे याचा अर्थ माणूस प्रामाणिक आहे, विश्वासू नाही आहे. मतलब इसका अर्थ है कि मनुष्य विश्वसनीय आणि नहीं है. खरंच माणूस विश्वासू नाही म्हणून देवाने आत्मा दिला, आणि त्या आत्म्याची फळं आहेत विश्वासूपणा. और सच में मनुष्य विश्वसनीय नहीं है, इसलिए परमेश्वर ने आत्मा दिया, और आत्मा का फल है विश्वास, है ना. म्हणजे देवालाही माहिती आहे की आपल्यामध्ये विश्वासूपणा, फेथफुलनेस असला पाहिजे. और परमेश्वर को भी मालूम है कि हमारे अंदर, मनुष्य के अंदर विश्वसनीयपन होना चाहिए. म्हणून तर देवाने पवित्र आत्म्याच्या दानामध्ये, पवित्र आत्म्याच्या फळामध्ये विश्वासपणा हा दिला. इसलिए परमेश्वर ने पवित्र आत्मा के दान में विश्वास ये दान दिया है. देवाची इच्छा आहे की आपण आपल्या पिढीमध्ये येणे, बाहेर आणि घरामध्ये आपण कसे असावे, विश्वसनीय. और हम घर में और घर के बाहर कैसे होने चाहिए, विश्वसनीय. घरात आपण थैली वापरत नाही, और घर में हम थैली का इस्तेमाल नहीं करते. आपण काय करतो, हम क्या करते हैं, लटकलेली आपली थैली और लटकाई हुई हमारी थैली हम लेते हैं बाहेर जातो. और बाहर जाते हैं. म्हणजे बाहेरच्या लोकांशी, मतलब बाहर के लोगों के साथ, बाहेर मतलब बाहर आणि घरात और घर में आपण कसे असावे, हम विश्वसनीय. हम कैसे होने चाहिए, विश्वसनीय. बरेच जण काय करतात, बहुत से लोग क्या करते हैं, बाहेर आपला विश्वासूपणा दाखवतात तर घरात धोका देतात. और बाहर अपना विश्वासीपन दिखाते हैं पर घर में धोखा देते हैं. काही जण घरात विश्वासूपणा दाखवतात, और कुछ लोग घर में विश्वासीपणा दिखाते बाहेर हैं धोका देतात. और बाहर धोखा पण देते हैं. देवाची इच्छा काय आहे, और परमेश्वर की इच्छा क्या है, तू बाहेर आणि आत, तू बाहर और अंदर, तुझा एकच स्वभाव असावा, तू चिता नाही, तू विश्वासू असावा. तेरा एक ही स्वभाव होना चाहिए, तो दुचिता नहीं होना चाहिए, पर तो विश्वसनीय होना चाहिए. देवाने देवाच्या बाबतीत, म्हणजे देवाच्या बाबतीत मग मंदिरात सुद्धा तुझा विश्वासूपणा आणि बाहेर सुद्धा तुझा विश्वासूपणा. और मंदिर में भी तेरा विश्वसनीयपन और बाहर भी तू विश्वसनीय होना चाहिए. जोसेफ हा एक चांगला उदाहरण आहे. और यूसुफ एक अच्छा उदाहरण है. तो त्याच्यामध्ये खरंच तो विश्वासू होता. और वो सच में विश्वसनीय था. त्याच्या वडिलांना त्याने धोका नाही दिला. और उसके पिता को उसने धोखा नहीं दिया. सगळ्या त्याच्या भावंडांनी धोका दिला. और उसके सारे भाइयों ने उसके पिता को धोखा दिया. भेड़ खात होते ना, और वो भेड़ को खा रहे थे, चोरी कर रहे थे, विकत होते ते, बेच रहे थे वो लोग, है ना. बापाला धोका देत होते और अपने पिता को धोखा दे रहे थे. लाडकी घेऊन खाऊन गेले. और जो बोलेला बेडिया भेड़िया आकर खा के गए. बेडिया नाही म्हणत त्याला, फॉक्स म्हणतात. लोमडी लोमड़ी आकर खा के गई. ते खाऊन गेले आणि विकायचे ते, और वो बेचते थे वो लोग. स्वतः पण कधी कधी खायचे. और खुद भी कभी कभी खा लेते थे. हा कधी नाही असं झालं. और इसने ऐसा कभी नहीं किया. हे सगळे खोटे बोलायचे वडिलांना. और ये सब झूठ बोले थे पिता के साथ. हा कधी खोटं नाही बोलत. और यूसुफ भी कभी झूठ नहीं बोला. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याच्यावर जास्त प्रीती केली. इसलिए उसके पिता ने उसके ऊपर ज्यादा प्रेम आणि किया. जो जास्त विश्वासू राहतो ना, त्याच्यावर त्याच्या वडिलांची म्हणजे देवाची प्रीती असते. और जो ज्यादा विश्वास नहीं रहता है उसके ऊपर उसके पिता का मतलब परमेश्वर का प्यार ज्यादा रहता हे है. नेहमी लक्षात ठेवा. तो एवढा विश्वासू राहिला की तो जरी त्याच्या देशात नव्हता तरी त्याने व्यभिचार केला नाही. त्याला कुणी बघायला नव्हतं. कुणी होतं का, त्याचे वडील होते का, त्याच्या वडिलांनी सांगितलेलं व्यभिचार करायचा नाही, आपल्या देवाला चालत नाही. पण त्याचे वडील होते का बघायला, नव्हते. त्याचे भाऊ होते का, नव्हते. आई होती का, कोणच नव्हतं. पण तरीही तो विश्वासू राहिला. और वो इतना विश्वास नहीं था कि वो अपने देश में नहीं था, पर वो पराये देश में था, फिर भी उसने व्यभिचार नहीं किया. उसके पिता ने उसको कहा था कि हमारे परमेश्वर को व्यभिचार अच्छा नहीं लगता. और उसके पिताजी वहाँ पर उसको देखने के लिए नहीं थे, फिर भी उसने क्या किया, व्यभिचार नहीं किया. मतलब वो देखो कितना विश्वास तो आपल्या मालकाबरोबर विश्वासू राहिला. वो अपने मालिक के साथ विश्वसनीय रहा. पोतीफराबरोबर. पोतीफर के साथ, कारण त्याच्या मालकाने सगळं त्याच्या भरोशावर ठेवलं होतं. क्योंकि उसके मालिक ने सब कुछ उसके भरोसे के ऊपर रखा था. त्याच्यातला 1 रुपया त्याने चोरला नाही और यूसुफ ने उसने का 1 रुपया चोरी नहीं आणि किया. त्याची बायको चोरली. और ना ही उसकी पत्नी को चोरी किया. कळालं?
त्याला जेलमध्ये जावं लागलं, और उसको जेल में जाना पड़ा, तरी तो गेला, पण त्याने त्याचा विश्वासूपणा सोडला. फिर भी वो गया पर उसने अपना विश्वास को नहीं छोड़ा. आज सांगायचा उद्देश असा आहे की देवाची हीच इच्छा आहे की आपणही कसे असावे, विश्वासू असावे. और परमेश्वर की भी यही इच्छा है कि हम लोग भी कैसे हो, विश्वसनीय हो. सॅम्युएल एक उदाहरण आहे. और शमूएल एक उदाहरण है. जोसेफाबद्दल जर बघितलं तर त्याला देवाने त्याच्या विश्वासूपणाचा काय मोबदला दिला. और यीशु के बारे में अगर देखा गया तो परमेश्वर ने उसके विश्वास का मोबदला उसको दिया. तो त्या देशाचा प्रधानमंत्री झाला, और वो उस देश का प्रधानमंत्री हुआ, है ना, राजाच्या हाताखालचा. राजा के हाथ के नीचे था. सर्व इजिप्त त्याच्यापुढे झुकत होतं. और सारा इजिप्ट उसके सामने झुकता था. हे मोठं स्थान दिलं. और ये बड़ा स्थान परमेश्वर ने उसे आपल्या दिया. विश्वासूपणाने राहिल्यामुळे देव आपला मान देतो, सम्मान देतो, आपल्याला आशीर्वाद देतो. और हम विश्वासी रहने के कारण परमेश्वर में मान सम्मान देता है और हमारा आदर करता है. वाचू, ते पण वचन वाचू. नीती सूत्रातच आहात ना, 28-20 काढा. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 28 वर्स 20. और नीति वचन अध्याय 28 उसका 20. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 28 वर्स 20. नीति वचन अध्याय 28 उसका आपल्याला 20. कोणी बघो न बघो, हमें कोई देखे या फिर नहीं देखे, कोणाला आपण विश्वासू आहोत हे कोणाला दाखवण्याची गरज नाही. देवाच्या समोर आपण विश्वासू आहोत ना, देव तर जाणतो ना आपलं जीवन कसं आहे, फेथफुली आहे, पण ते बघूनच लोक पण ऑटोमेटिकली आपल्याला विश्वासू जाणतात. और हमारा विश्वासीपन दूसरों को दिखाने की कोई जरूरत नहीं. पर परमेश्वर जो जानता है ना कि हम कितने विश्वसनीय हैं, तो परमेश्वर क्या करता है, वो बराबर लोगों के ऊपर प्रकट करता है. प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळतील. काय इथे प्रामाणिक माणसाला, विश्वासू माणसाला किती आशीर्वाद भेटतील? भरपूर. भरपूर. जोसेफ विश्वासू होता ना, यूसुफ विश्वसनीय था ना, काय कमी होतं त्याला? कुछ कम था उसे, काही कमी राहिलं काय? कुछ कम रहा क्या उसे. किती मोठ्या स्थानावर होता तो, कितने बड़े स्थान पर था वो. काय कमी नव्हतं. घर बीड स्वतःचा बंगला बिंगला झाला त्याचा. और खुद का घर बंगला बिंगला सब कुछ उसका हो गया. सर्व अथॉरिटी त्याच्या हातात होती. सारा अधिकार उसके हाथ में था. त्याने त्याच्या लोकांना सांभाळलं. और उसने अपने लोगों को संभाला. एक नगर त्याच्या लोकांना देण्यात आलं, और एक नगर उसके लोगों को दिया गया जोसेफाच्या द्वारे. यूसुफ के द्वारा. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याला भरपूर प्रामाणिक जो विश्वास असतो त्याला काय भेटतं? खूप आशीर्वाद भेटतो. और जो विश्वास नहीं रहता है उसे परमेश्वर बहुत आशीष देता है. पूर्ण वाचलं. प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळतील, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा प्रामाणिक राहणार नाही. हे लक्षात ठेवा. आपण अजून एक बक्षीस वाचू. हे काय काय भेटतं? मत्ती अध्याय 25 मत्ती अध्याय 25 त्याचं 21. उसका 21. मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 21. मत्ती अध्याय 25 उसका 21. मॅथ्यू चॅप्टर 25 मत्ती अध्याय 25 वर्स 21. उसका 21. त्याच्या या उत्तम कामगिरीबद्दल त्याला शाबासकी देत धनी म्हणाला. हा, जे काम त्याचा मालक गेल्यानंतर त्याने जे केलं त्याला कुणी नाही बघितलं, पण त्याचा मालक बघितला. आणि म्हणून जेव्हा तो विश्वसनीय राहिला त्याच्या मालकाला, तर त्याच्या मालकाने काय सांगितलं? बोलला, या छोट्याशा रकमेचा तू प्रामाणिकपणाने उपयोग केला. या छोट्याशा रकमेची, छोटीशी रक्कम आहे पण त्याच्यात तू विश्वसनीय राहिला. कोणाच्या हातात मी तुला दिलं, तुम्हाला धोका दिला नाही, परंतु तू वाढवलंस, त्याला मेहनत केलीस आणि सांभाळलंस. म्हणून मी तुझ्यावर यापेक्षा अधिक जबाबदारीची कामे सोपली. मी तुझ्यावर अजून तुझ्यावर काम देईन, तुला मी अजून तुझ्यावर विश्वास ठेवेन, तुला मी अजून वाढवेन आणि आपल्या धन्याचे सुख भोगावयास दिले. आपला धनी कुठं आहे? म्हणजे स्वर्गात त्याला काय मिळालं? स्वर्ग में उसको क्या मिला? स्थान, जागा मिळाली और जगह मिले. आणि दुसरं जे बक्षीस त्याला जे पारितोषिक मिळालं ते आहे सुख. जो बक्षीस उसको मिला वो है सुख. तू तुझ्या धन्याच्या सुखामध्ये शामिल हो, म्हणजे सुख भेटेल. स्वर्गामध्ये त्याला काय भेटेल? सुख भेटेल. और स्वर्ग में उसको सुख मिलेगा. आता शेवटचं वर्ष. और आखिर हम पढ़ेंगे रेव्हलेशन चॅप्टर 2 वर्स 10. प्रकाशित वाक्य है 2 उसका 10. आता मंडळीला, आपल्या मंडळीला येशू म्हणालेला आहे. और कलीसिया को यीशु ने कहा है. प्रकाशित वाक्य अध्याय 2 त्याचं 10 उसका 10. रेव्हलेशन चॅप्टर 2 वर्स 10. प्रकाशित वाक्य अध्याय 2 उसका 10. लवकरच सोसाव्या लागणाऱ्या संकटांची तुम्ही भीती बाळगू नका, कारण तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतान तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकेल. 10 दिवस तुमचा छळ करण्यात येईल, तेव्हा दृढ विश्वास धरा. अगदी मरण ओढवले तरी तुमचा विश्वास ढळू देऊ नका, म्हणजे मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा. त्याचा अर्थ काय आहे?
मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा तर मी तुम्हाला काय देईन? जीवनाचा मतो. और मरने तक आप विश्वसनीय रहो तो परमेश्वर आपको क्या देगा? जीवन का मौका. संकट आलं म्हणून विश्वासूपणा सोडू नका. और संकट आया इसलिए विश्वासूपणा छोड़ मत देना. थोडीशी परिस्थिती उबड-खाबड झाली म्हणून विश्वासूपणा सोडू नका. और परिस्थिति ऊपर नीचे हो गई इसलिए विश्वास मत छोड़ देना. परंतु जो विश्वासूपणा म्हणजे जे तुम्ही बोलतात, जे तुम्ही शब्द दिलाय त्यानुसार तुम्ही पालन करताय. और जो कुछ आप बोलते हो उसके अनुसार आप पालन तुम्ही करोगे. माणूस होण्याच्या नात्याने जे कर्तव्य तुमचं आहे ते तुम्ही करताय बोले त्याचा मोबदला तुम्हाला नाही खरा भेटत. और मनुष्य होने के नाते आपको जो कुछ काम करना है वो काम आप करते हो, भले आपको उसका मुआवजा नहीं मिला. जसं तुम्हाला राहिलं पाहिजे, विश्वासू माणूस राहतो तसं तुम्ही राहताय. और जैसे एक विश्वसनीय मनुष्य रहना चाहिए वैसे आप रहते हैं. तर मग तसं करणाऱ्याला जीवनाचा मतो. और वैसा करने वाले को परमेश्वर जीवन का भले मौका मग देगा. संकट येऊन द्या, भले ही फिर संकट आने दो, किती त्रास येऊन द्या, कितनी भी तकलीफ आने दो, तो आपला विश्वासूपणा सोडणार नाही. पर वो अपना विश्वसनीयपन नहीं छोड़ेगा. त्यालाच मुकुट भेटेल. और उसको ही मुकुट मिलेगा. कारण जर एखादी गोष्ट तुम्हाला कोण विश्वासाने सांगतं और कोई अगर एक बात आपको विश्वास से बताता है आणि तुम्ही ती पचवत नाही और आप उसे हजम नहीं करते तर मग मुकुट भेटेल. तो मुकुट मिलेगा. कळालं तुम्हाला अर्थ? कारण विश्वासू मनपणे म्हणजे काय? हिने माझ्यावर विश्वास ठेवलाय. और इसने मेरे ऊपर विश्वास रखा है. मग काही गोष्टी तिने तिच्या शेअर केल्या तो कुछ बातें उसने मुझसे शेयर की आणि त्या गोष्टी मी समजा मी गुपित ठेवल्या और वो बातों को अगर मैंने गुप्त में रखा तर मी विश्वासू आहे. तो मैं विश्वसनीय हूँ. पण जर मी ते गुपित ठेवल्या नाही पर अगर मैंने उन बातों को गुप्त नहीं रखा तर मग मी विश्वासू नाही. तो मैं विश्वसनीय नहीं हूँ. नवरा बायकोला घरी ठेवून जातो, और पति अपने पति को घर में छोड़कर जाता है, विश्वासाने जातो. विश्वास से जाता है. बरोबर आहे. बायकोला म्हणतो जा बाजारात, विश्वासाने पाठवतो. और पति को कहता है जा बाजार में, विश्वास से भेजना. कामाला पाठवतो. तर मग काय करायचंय? विश्वसनीय राहायचंय. तो क्या करना है? विश्वसनीय रहना है. नवरा येऊन बघत नाही और पति आकर देखता नहीं म्हणून देव बघतो. और ऊपर से परमेश्वर देखता हे है. नेहमी लक्षात. विश्वासू माणूस हमेशा सदैव ही विचार गोष्टी लक्षात ठेवतो, मला कुणी नाही बघत पण मला देव बघतो. और विश्वसनीय मनुष्य हमेशा इन बातों को याद रखता है कि कोई मुझे नहीं देखता पर परमेश्वर मुझे देखता है. 2 क्रॉनिकल्स चॅप्टर 16 वर्स 9. दुसरा इतिहास अध्याय 16 त्याचं 9. दूसरा इतिहास अध्याय 16 उसका 9. दुसरा इतिहास दूसरा इतिहास अध्याय 16 अध्याय 16 त्याचं 9. उसका 9. ज्यांची अंतःकरणे देवाकडे पूर्णपणे लागलेली आहेत अशांना मदत करून आपले परमथोर सामर्थ्य प्रकट करता यावे म्हणून देवाचे नेत्र सर्व पृथ्वीचे चौक बाजूने निरीक्षण करीत असतात. देवाचे नेत्र काय करत असतात? सगळ्यांना बघत असतात. आणि खास करून नीतिमान माणसाकडे जास्त नजर असते, विश्वासू माणसावर नजर असते की तो जे करतो त्याची त्याला काय करता यावी परतफेड. बस ती कुणालाही मग ज्यांची अंतःकरणे देवाकडे पूर्णपणे लागलेली आहेत अशांना मदत करून आपले परमथोर सामर्थ्य प्रकट करता यावे. काय करावी? मदत करावी. जर हेच वचन तुम्ही पहिला सॅम्युएल अध्याय 26 ते 23 मध्ये वाचाल, 1 सॅम्युएल चॅप्टर 26-23 मध्ये, तर देव परतफेड करतो त्याच्या विश्वासूपणाची. और परमेश्वर परत रिटर्न फेर करता है उस बातों की जो विश्वासी लोकांनी केलेला आहे, जो विश्वासी लोगों ने किया त्याच्या है लोकांनी जे केलेलं आहे. और उसके लोगों ने जो किया है. प्रियांनो, देवाची इच्छा काय आहे? आपण विश्वासू असावे. और परमेश्वर की इच्छा क्या है कि हम विश्वसनीय रहें देवाबरोबर, परमेश्वर के साथ. देवाबरोबर देताना घेताना जो व्यवहार और परमेश्वर को लेन देन करते समय जो हमारा व्यवहार है त्याच्यात आपले जे बटकरे म्हणजे कमी जास्त नाही केले पाहिजे. और उसमें जो हमारे बटखरे है वो कम ज़्यादा नहीं करना बघा चाहिए. मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही दुकानात जाता और मैं आपको बताती हूँ जब आप दुकान में जाते हैं आणि वजनाच्या कमी दिलं और वजन में अगर समोर समोर दिसतं ना, सामने दिखता है ना, पाव किलो म्हणजे किती? 250 ग्रॅम. और पाव किलो में कितना 250 ग्राम आणि तो देतोय 245. और वो देता है 245 है ना? तुम्ही काय म्हणता? अरे कमी दिले, टाक ना. तो आप क्या बोलते हैं कम दिया है डालना. लगेच तुम्ही गप्प बसता का? आम्ही त्याच्याकडे तेवढंच आहे जाणे असं म्हणून गप्प बसतो का? और आप चुप बैठे हैं कि जाने दो कि उसके पास उतना ही, आप चुप बैठे हैं क्या. पैसे तर आपण तो पूर्ण घेणार आहे ना. और पैसा तो वो पूरा लेने वाला आपण है. काय म्हणतो? हम क्या बोलते हैं 250 टाक और 250 डाल 45 ग्रॅम झाले. और 245 ग्राम हुआ है. पण जेव्हा 252, 53,
255 होतं, जब 252 या फिर 55 हो जाता म्हणजे है, पाव किलोपेक्षा जरा ग्रॅम जास्त वाढतं. मतलब पाव किलो से जो थोड़ा ग्राम ज़्यादा बढ़ जाता तर है, आपण म्हणतो काही कमी कर. तो हम बोलते हैं क्या थोड़ा कम कर. आपण किती खुश होतो. हम कितना खुश हो जाते अरे हैं. त्याने 5 ग्रॅम जास्त टाकलं, और उसने 5 ग्राम ज़्यादा डाला 10 ग्रॅम त्याने जास्त और टाकलं. 10 ग्राम उसने ज़्यादा हो, दिया. बरोबर. पैसे आपण तेवढेच देतो पाव किलोचे. और पैसा उतना ही देता है पैसा उतना ही हम देते हैं 5 किलो का. भाजीवाला जेव्हा बघतो आपण काटा खाली जाईपर्यंत त्याने भाजी टाकली आहे, और हम देखते हैं कि सब्जी वाले ने कांटा नीचे जाने तक वो सब्जी डाली है, तर आपण किती खुश होतो. तो हम कितना खुश हो जाते पण हैं. जेव्हा ते लेवलमध्ये असतं तर आपण बरोबर हा लेवलला देतो. आपल्या आतल्या आत आपण असं बोलतो ना. और अंदर से हम बोलते हैं कि ये लेवल में देता है. पण जेव्हा तो जास्त देतो तर आपण किती खुश होतो. पर जब वो ज़्यादा देता है तो हम कितना खुश हो जाते हैं. तसंच आहे प्रियानो, देवही तसाच आहे. तो वैसे ही हमारा परमेश्वर. देवाला आपण जेव्हा जास्त देतो ना, जब हम परमेश्वर को ज़्यादा देते हैं देवही ना, खुश होतो. तो परमेश्वर भी खुश हो जाता है. कमी दिलं और कम दिया तर आपण कसं हे बोलतो, ए कमी दिलं, तसंच देवही म्हणतो तू मला कमी का केलंस. तुझं वजन माप तू माझ्याबरोबर का तसा लेखलास, मला का कमी लेखलास. तो हम कैसे बोलते हैं कि तूने कम दिया, तो वैसे ही परमेश्वर भी हमें बोलता है कि तूने कम क्यों दिया. जो तेरा जो माप है वो तूने बराबर से नहीं डाला. ते माझ्या बाबतीत तू असं का केलं, और मेरे मामले में तूने ऐसा क्यों घराच्या किया. बाबतीत तू असं का केलं. और घर के मामले में तूने ऐसा क्यों घरातील किया. लोकांना तू दिलं पाहिजेस ते दिलं नाही, बाहेर बरोबर दिलंस. और घर के लोगों को जो देना चाहिए वो तूने दिया नहीं, बाहर के लोगों को बराबर दिया. शेजाऱ्यांना बरोबर दिलंस, और पड़ोस वालों को बराबर दिया. नातेवाईकांना तू दिलंस, रिश्तेदारों को तूने बराबर बाहेर दिया. तुझे मित्रमंडळींना तू दिलंस. और बाहर तेरे दोस्तों को तूने दिया. तुझं घर जे स्वतःचं घर आहे त्यांना तू पोचलं पाहिजे, त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांचा हक्क दिला पाहिजे, ते तू दिलं नाहीस. और तेरा घर जो खुद का घर है, जो तेरे लोग हैं उनको तूने बराबर नहीं दिया. हे देव नक्की एक दिवस घडवतो. म्हणून कधी पण आहे ना, विश्वासूपणा जेव्हा माणूस सोडतो त्याचं नुकसान त्याला नक्की होतं. और जब मनुष्य विश्वसनीयपन छोड़ देता है तो उसका नुकसान उसको मिलता है. त्याचं नुकसान त्याला हे होतं की ज्या गोष्टी त्याने कमीपणा केला, और उसको नुकसान ये होता है कि जिन बातों में उसने कमपन लिया आयु कमी होतं. उसका आयु कम हो जाता है. काय कमी होतं, क्या कम हो जाता है. आयुष्य कमी होतं. उसकी आयु कम हो जाती है. जर विश्वासू राहिला मरेपर्यंत तर जीवनाचं मुकुट भेटेल, म्हणजे जीवन भेटेल. तर मग जर विश्वासूपणा सोडला तर मग काय मिळेल, आयु कमी होईल, मरण भेटेल. और आखिरी सांस तक अगर वो विश्वसनीय रहा तो उसको जीवन का मुकुट मिलेगा. तो अगर वो अविश्वसनीय हुआ तो फिर उसको क्या मिलेगा, मृत्यु मिलेगी. म्हणून तो इधर लिखा है ना, तेरे बटखरे तेरे नपुए पूरे पूरे और धर्म के हो. धर्म के यानी कौन से, जो प्रभु की नजरों में सही है वैसे ही हो. आणि तुझं वजन माप एकदम नीतिमान असलं पाहिजे आणि बरोबर असलं पाहिजे. नीतिमान म्हणजे काय, ते व्यवस्थित बरोबर रीतीने असले पाहिजे. यानी हमारी विश्वसनीयता इसके अनुसार होनी चाहिए. म्हणजे आपली विश्वसनीयता ह्याच्यानुसार असली पाहिजे. पूरे पूरे इसके अनुसार, आणि परिपूर्ण ह्याच्यानुसार, धर्म इसके अनुसार, आणि नीतिमान म्हणजे ह्याच्यानुसार. जो ये कहता है आणि जे हे म्हणतं, अपनी विश्वसनीयता लोगों के समान नहीं, आणि आपली विश्वसनीयता लोकांसारखी नाही, बाइबल के अनुसार. बायबलनुसार. इसलिए जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें तेरी आयु बहुत हो. आणि जो देश देव तुला देणार आहे त्या देशामध्ये तुझं दीर्घायुष्य हो आणि तू सुखी राहा. देव काय करतो, दीर्घायुष्य देतो. और परमेश्वर दीर्घायुष्य देता है. म्हणून प्रियानो, देवाची इच्छा आहे की आपण काय राहिलं पाहिजे, विश्वासू. इसलिए परमेश्वर की इच्छा है कि हम क्या होना चाहिए, विश्वसनीय. सैमुअल, शमूएल, डेविड, तिमोथी, हे सगळे विश्वासू आहेत. ये सब विश्वसनीय है. नवीन करार म्हणा डॅनियल, डॅनियल त्याने विश्वासू राहिला. और दैनिक विश्वसनीय रहा देवाबरोबर, परमेश्वर के त्याच्या साथ, लोकांबरोबर. उसके लोगों के साथ. सॅम्युएल शमूएल देवाबरोबर, परमेश्वर के साथ इस्राएली लोकांबरोबर. और इस्राएल लोगों के त्याने साथ. एकही इस्राएली लोकांना धोका नाही दिला. और उसने एक भी इस्राएली लोगों को धोखा नहीं दिया. काय दिलं, नहीं फसवलं दिया. नाही त्याने. और उनको फंसाया नहीं उसने. देवाची सेवा तो बरोबर करायचा, और परमेश्वर की सेवा बराबर रीति से करता था. चांगल्या रीतीने त्याने केली. और सच्ची दिल से उसने किया. दाविदाने पण और दावीद ने विश्वसनीय राहिला. विश्वसनीय रहा. मध्येच फक्त एकदा पडला, और बीच में से वो गिर गया, धोका दिला, धोखा दिया. पण नंतर तो पुन्हा त्याच्यातून उठला. पर बाद में वापस उसमें से वो उठ गया हुआ. आयुष्यात मग त्याने नंतर कधीच धोका दिला नाही. फिर जिंदगी में उसने कभी भी परमेश्वर को धोखा नहीं दिया. आज सांगायचा उद्देशही देव हेच म्हणतो की आपणही काय असावं, एकमेकांना धोका देऊ नये, आपण विश्वसनीय असावे देवाबरोबर आणि इतरांबरोबर. और परमेश्वर इस वचन के द्वारा हमको भी यही सिखाते हैं कि हम धोखा देने वाले नहीं हो, पर हम विश्वसनीय होना चाहिए परमेश्वर के साथ भी आने वाले लोगों के साथ. देव म्हणतो तू जर लहानातल्या लहान गोष्टीवर विश्वासू राहिला तर मोठ्या गोष्टीने तू विश्वासू राहशील. और परमेश्वर कहता है छोटी से छोटी बातों में अगर तू विश्वसनीय रहा तो बड़ी बातों में भी तू विश्वसनीय रहेगा. लूक 16 लूक अध्याय 16.
त्याचं 10, उसका 10। लूक 16, लूक अध्याय 16, लूक अध्याय 16 वर्स 10. लूक अध्याय 16 उसका 10। कधीच नाही, कारण तुम्ही लहान सहान गोष्टीत प्रामाणिक असल्याशिवाय लहान सहान अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा तुम्ही जर विश्वसनीय आहात, म्हणजे तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या पतीबरोबर, तुमच्या बायकोबरोबर, तुमच्या मुलाबाळांबरोबर, तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर, तुमच्या पेनच्या बाबतीत, तुमच्या साडीच्या पिनाच्या बाबतीत, तुम्ही कुणाकडून एखादा पेन घेतला त्या बाबतीत, किंवा काही एखाद्या स्कार्फच्या बाबतीत, एखाद्या छोटे छोटे तुम्ही काय म्हणाल, ओ दीदी के पास तो बहुत पेन है, उसने क्या वो मैंने एक पेन लिया था. आणि दीदीकडे खूप पेन आहे, त्याच्यात काय झालं, मी त्याच्याकडे एक पेन घेतला, उसमें क्या होता है, त्याच्यात काय होत आहे, एक पेन लिया है, एक पेन छोट्या छोट्या गोष्टीत विश्वास आहे. पर इन छोटी छोटी बातों में विश्वास नहीं है। दीदी मला तुमच्याकडे खूप पेन है, एक पेन देता का. और दीदी आपके पास बहुत सारे पेन हैं, आप एक पेन देते हैं क्या? अभी माझे पेन देते नाही. अभी मेरा पेन देते नहीं, नाही देत. नहीं देते नहीं, माझे पेन मला ठेवते. और मेरा पेन मुझे ही रखती हूँ। मी जर स्वतःहून कुणाला दिला तर म्हणाले रजनी मी आज तेरे लिए पेन लाया, और मैंने अगर खुद से किसी को दिया कि रजनी दीदी मैं आपके लिए पेन आना पेन आणला, आणि ये तो मुझे मैंने तेरे लिए पेन लाया, स्वतःहून देते. खुद से देती पण जर मी नाही दे पेन, मी मोस्टली कोणाला देते, मी म्हणते हे मेरा पेन किसने लिया, आणि मी जैसे माझं पेन कोणी घेतलं, पेन माझा पेन वेगळा आहे. और मेरी पेन अलग है, इस तरह इसमें 12 की अभी सिर्फ 2 ही बच गई. आणि यांच्या याच्यामध्ये 12 त्याला 2च होते, मेरे को बिना पैसे के पिनांचे बंडल ठेवले, और पिन का बंडल है उसमें से लो, आणि त्याच्यामधनं घे, जो मेरी पिन है पण ज्या माझ्या पिना आहे उसमें से मत. त्याच्यामध्ये घेऊ नका. बाकी किती सारे राख्या कशा पिना पडलेले आहेत, और बहुत सारे ऐसे पिन है मेरे पास, लो लो उसमें से. आणि त्याच्यामध्ये पैसे घ्या, दे लो, अंदर विचारला घ्या, जो इसमें रखा है वो पूछ के लो. पण ह्याच्यात जे ठेवलेलं आहे ते विचारून घ्या. मालूम हुआ आपको. तो इन छोटी छोटी बातों में आपको लगे यहाँ काय पेन, और प्रभु बोलते हैं इन छोटी छोटी बातों में अगर आप फेथफुल रहोगे. आणि देव म्हणतो जर लहान लहान गोष्टीमध्ये तुम्ही विश्वास नाही राहणार. माँ कभी कभी बोलती जा बेटा दूध लेकर आ नीचे से, आणि आई कधी म्हणते जा आणि जाऊन बाळा दूध घेऊन ये घालून, बच गया 2 रुपया. आणि उरले 2 रुपये. बच्चा क्या सोचता है, मूल काय विचार 2 करतो, रुपये है, मम्मी को क्या देने का. आणि 2 रुपये मम्मीला काय द्यायचे, नहीं देते कोई नाही पैसे. पैसे, काही काही मुलं नाही जब देत. दूर जाके लेकर आए ना, आणि एवढे लांब जाऊन घेऊन आले, खाया तो चॉकलेट क्या हुआ, मग 2 रुपयाचे चॉकलेट मम्मी का पैसा मेरा ही पैसा, मम्मीचे पैसे माझेच पैसे, इसलिए 2 रुपये का चॉकलेट ले लेते. म्हणून 2 रुपयाचे चॉकलेट घेतात. लेकिन वो अविश्वासूपना है, पण तो अविश्वसनीयपणा आहे, वो धोखा देना है. मम्मी जब बोलती है बेटा 8 रुपये का दूध है, कितना दूध है, 10 रुपयाचं दूध आहे, 10 रुपये का दूध आहे, बाकी का 10 का नोट वापस लाना. आणि बाकीचे 10चे नोट पुन्हा आण. लेकिन लेज और वेफर नहीं खाना. पण कुरकुरे आणि वेफर खाऊ नको. तो ये लोग पोरं काय करतात, इतना दूर तक दूध लेने के आए ना, आणि तुला काय करतात, एवढं लांब मी दूध घ्यायला गेलो ना, हम दूसरा ले सकते हैं. छान. इन ऐसी छोटी छोटी इन बातों पर, आणि छोट्या छोट्या या सगळ्या गोष्टींमध्ये, जैसे घर में अगर आपसे हाथ से कुछ गिर गया, आणि घरामध्ये जर तुमच्याकडनं काहीतरी पडलं, या कुछ आपसे गलती हुई, आणि तुमच्याकडनं काही चुका झाल्या, बच्चों ने बड़ों ने सबने होना चाहिए हाँ मैंने किया. आणि मुलांनी आणि सर्व मोठ्यांनी बोललं पाहिजे की हा मी केलेलं हम आहे. सोचते हैं ये क्या छोटी छोटी बातें, कब किससे टूटा, आणि कौ कोणाकडनं तुटला, मैंने नहीं तोड़ा, मी नाही तोडला, क्योंकि अभी मम्मी डांटी मुझे, कारण मम्मीकडनं ओरडा भेटेल, मैंने तोड़ा, मैंने नहीं ये तोड़ा. बोले नहीं पण नहीं तोड़ा, और उसने हो गई मेरे भी नहीं तोड़ा, हो गई मेरे भी नहीं तोड़ा, मेरे भी नहीं तोड़ा, मम्मी तोड़े. मैंने तो इन छोटी, अभी आप लोगों ने कब किया है, कब तो कुछ कितने सारे मिलते हैं, कब सस्ते में मिलते 30 रुपये का 6 का सेट है. आणि साधं सेट भेटतो 30 रुपये. हाँ मतलब बोला 30 रुपये. हाँ 30 रुपयाला. मी लेडीज मीटिंगला देत होती ना, ती बाई बसते ना रोडवर, आजी 30 रुपयाला देते ती. और वो 30 रुपये में मिळाला. आता 40 झाले असतील, तिच्याकडे थोडासा भाव घेणार ना, ती मावशी देते आजी घेऊन जाऊ तुमच्या हातात झालं तर बघू. आता ती जाताना मला म्हणते येत नाही, आता म्हटलं आता गरज नाही ना, कोणाला कप नको आहे, कप नको म्हणतात. काय दिलं तिने, कप दिले गिफ्ट म्हणून नाही देत, कप नाही देत. तिच्याकडे मोठे मोठे कप आहे. तर सांगायचा उद्देश काय है, हम क्या सोचते हैं छोटी छोटी बातों में, लेकिन अगर हम इसमें फेथफुल नहीं है, तर आपण लहान सहान गोष्टीमध्ये विश्वसनीय नाही आहोत. वहाँ पे लिखा है तुम्हाला मोठ्या गोष्टीत प्रामाणिक राहता येणार नाही. हाँ बड़े बातों में हम विश्वास निकलेंगे क्या, नहीं रहेंगे.
आप 10 रुपये में 2 रुपये में फेथफुल नहीं है तो आप 100 रुपये 1000 रुपये में और 10,000 में कैसे फेथफुल रहोगे? आणि 10 रुपये 2 रुपयामध्ये जर तुम्ही विश्वसनीय नाही आहे तर तुम्ही 100 रुपयामध्ये 10,000 रुपयामध्ये तुम्ही कसं विश्वास घेणार? नहीं रहना। इसीलिए प्रभु कहता है छोटे में जो फेथफुल है, छोटी छोटी बातों में, आणि जे लोक लहान सहान गोष्टीमध्ये विश्वसनीय आहेत वो बड़ी बातें करने को भी उनको तकलीफ नहीं मग मोठ्या गोष्टी करायला पण त्यांना त्रास नाही है। होणार। जो छोटी छोटी बातों में चूक जाते हैं, विश्वासु नहीं रहते, विश्वासूपना नहीं दिखाते, फेथफुल नहीं रहते, तो बड़ी बातों में भी फेथफुल नहीं रहेंगे। म्हणजे लहान सहान गोष्टींमध्ये विश्वासी नाही राहत की लोक मोठ्या गोष्टींमध्ये पण विश्वसनीय नाही ग्यारह राहत। भी पढ़ना उसको जॉइंट ही हो। तुम्ही या जगातील संपत्तीविषयी अप्रामाणिक असाल। हाँ, अगर आप इस संसार की संपत्ति जो आज है, थोड़े समय के बाद नहीं, कल नहीं, इसके साथ अगर हम फेथफुल नहीं है परमेश्वर के साथ और एक दूसरे के साथ, तर स्वर्गातील खऱ्या संपत्तीचे कारभारी तुम्हाला कोण करेल? हाँ, तो स्वर्ग में जो धन है, स्वर्ग में जो संपत्ति प्रभु ने हमारे लिए दी रखी है, उसका अथॉरिटी, उसका पावर, और वो हमें प्राप्त करना कैसे मिल सकता है जब हम पृथ्वी पर ही फाइनेंशियली बातों में फेथफुल नहीं है? तो प्रभु स्वर्ग में प्रॉपर्टी देगा, मग देव स्वर्गामध्ये प्रॉपर्टी देईल अरे वो जो नाश होने वाली संपत्ति में तो फेथफुल नहीं रहा। आणि नाश होणाऱ्या संपत्तीमध्येच तू विश्वसनीय नाही राहिला। हाँ, तू नाश होने वाली संपत्ति से ये पृथ्वी पर ही तू फेथफुल नहीं रहा, आणि नाश होणाऱ्या संपत्तीशी तू या पृथ्वीवरतीच विश्वसनीय नाही राहिला, और न खत्म होने वाली जो संपत्ति मैं तुझे देने वाला हूँ, तर न संपणारी संपत्ती जी मी तुला देणार आहे तो उसमें तू कैसे प्रॉपर रहेगा, मग त्याच्यामध्ये तू कसं विश्वसनीय राहशील कैसे सच्चा रहेगा? आणि कसा तू खरा राहशील? इसीलिए प्रभु कहता है कि हमें क्या करना है, इस पृथ्वी पर ही हमें फेथफुल रहना है, तब वहाँ पर हम फेथफुल, वहाँ का अथॉरिटी, वहाँ का अधिकार, वहाँ की प्रॉपर्टी में हमें वारसा हक्क मिलेगा। आणि म्हणून ते म्हणते जर आपण पृथ्वीवरतीच विश्वसनीय राहिलो तर देव आपल्याला स्वर्गाचा अधिकार, स्वर्गातील सर्व गोष्टींचा अधिकार आणि जे काही प्रॉपर्टी आहे ती देव आपल्याला देईल। बराबर। तुम्ही इतर लोकांच्या पैशांसंबंधी विश्वासू नसाल। हाँ, अगर आप दूसरों के पैसों में फेथफुल नहीं हो, जो दूसरों का पैसा है, जैसे आप लोग कर्जा लेते हो, किसी का पैसा इस्तेमाल करने को लेते हो, समझो ना, कुछ तो दूसरों का पैसा लेते हो ना, आपके पास आता है ना, आणि दुसऱ्यांचे पैसे कधी कधी तुमच्याकडे येतात कैसे ना? आता है? कसे येतात? एक तो कर्जा लेंगे तो आणि एकदा कर्ज घेतल्यावर दुसरं हाँ? हाँ, मागता तो तुम्ही कर्जासाठीच मागता ना, दुसरं कसे येतात पैसे? हाँ, कोणी कधी कोण ठेवायला देतात, और कभी कभी कोई रखने के लिए तेव्हा देता आमचे पैसे जपून ठेवा, सांभाळा, और ये हमारा पैसा संभाल कर रखना। त्या गोष्टीमध्ये। तिसरं, कसे कसे पैसे येतात आपल्याकडे, दुसऱ्यांचे पैसे। हो, तुम्ही बाजारात चाललाय ना, और आप बाजार में जा रहे हो ना, माझं पण जरा घेऊन या, और मेरे लिए थोड़ा सामान लेकर आओ। बोलतात ना लोक, बाजूची लोक, तुमची बाजूची लोक नाही बोलत, और आपके अड़ोस पड़ोस के लोग नहीं बोलते हैं? बाजारात चालला नाही, माझी मेडिसिन जरा घेऊन यावं, और बाजार में जा रहे तो मेरी दवाई बोतल लेकर आओ, है ना, भाजी घेऊन या, सब्जी लेकर आओ, चिकन आणणार आहे, चिकन आणणार लाना आहे, जरा पाव किलो आणा। और मुझे भी थोड़ा पाव किलो लेकर आओ। मग भाजी कितीला भेटली? तो सब्जी कितने को मिली? 30 रुपयाला। 30 रुपए को। आपण सांगणार कितीला? हम बता दें कितने को? 40। 40। मग मी आणली ना, और मेरे लेकर आएगा फुकटची का? और वो पकड़ के थे। तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? सांगायचा उद्देश की इथे लिहिलेला आहे, तर जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत ते तुम्ही इतर लोकांच्या पैशांसंबंधी विश्वासू नसाल। हाँ, जो अलग है बाजू के, दूसरों के पैसों के मामलों में फेथफुल नहीं हो, जब आप किसी से कर्जा लेते हो, किसी से लोन लेते हो, या किसी के पैसे का आप हिसाब रखते हो, तो उसमें अगर आप फेथफुल नहीं है, बराबर से रिश्ता नहीं है, तो तर जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत, हाँ, लक्षात ठेवा, जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत, कुठे आहेत ते? आपले स्वतःचे पैसे कुठे आहेत? और हमारा खुद का पैसा कहाँ है? आपल्याकडे आता पण आहेत आणि वरती पण भेटणार आहे। और हमारे पास यहाँ पर भी है और ऊपर भी आहे मिलने ना वाला तुमच्या है। पाकिटात पैसे? और आपके पॉकेट में पैसा है ना, ते तुमचेच आहेत ना, वो आपके ही है ना, बरोबर आहे, ते तुमचे आहेत, आता कोणी तुम्हाला थोडी ठेवायला दिले। और किसी ने थोड़ी आपको रखने के लिए भी दिए। आणि दुसरं, और दूसरा, स्वर्गात तुम्हाला तुमचं स्वतःचं पैसे भेटणार, और स्वर्ग में आपको खुद का पैसा मिलने वाला है, जे तुम्ही देवासाठी खर्च केला, देवाच्या लोकांसाठी, ह्याच्यासाठी। तर जे तुमचे स्वतःचे पैसे आहेत ते तरी तुमच्या स्वाधीन का करावे? म्हणून देव देते, इसलिए परमेश्वर देता नाही। देव काय म्हणाला, ते तुमच्या स्वाधीन कसे करावे? जर तुम्ही दुसऱ्यांच्याच पैशांमध्ये विश्वसनीय नाही, तर तुमचे पैसे तुम्हाला मी कसं काय
देणार? और आप दूसरे के पैसे में ही विश्वसनीय नहीं है तो मैं तुम्हारा खुद का पैसा तुम्हें कैसे दूँ? आपको समझा? परमेश्वर इन बातों में हमें देखता है। आणि देव या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहतो. इसीलिए बाइबल के अनुसार अगर आप इन वचनों को पढ़ोगे ना, जो हमने डिटोनॉमी का जो 25:13 से 16 तक पढ़ा, ये वचनों को लेवी में देख सकते हैं, नीति वचन में देख सकते हैं, नीति वचन 20 अध्याय में, ऐसे बहुत जगह में हम पढ़ सकते हैं कि हमारे बटखरे और नपुए प्रॉपर होना चाहिए, पूरा होना चाहिए. आणि जसं अनुवाद 25:13 ते 16 पर्यंत जे आपण वचन पाहिलं ते तुम्ही निधी सूत्रामध्ये लेवी व्यवस्थामध्ये तुम्ही वाचू शकता. तिथे असं लिहिण्यात आलेलं आहे की जे तुमचं वजन माप आहे ते बरोबर रीतीने असलं पाहिजे. हम एक सच्चे मसीह निकलने चाहिए आणि आपण खरे ख्रिस्ती निघालो पाहिजे. हमारी बोली हाँ की हाँ ना की ना हो. आणि आपलं बोलणं हाचा हा नाही तर नाही बढ़कर जो है वो शैतान से. आणि त्याच्यापेक्षा जे वाढीव आहे ते शैतानाकडून बाइबल आहे. हमें खास इस विषय पे बताती है. आणि बायबल आपल्याला खास या विषयावरती सांगतो. हम हमारे मसीह जीवन में सच्चे हो आणि आपण आपल्या ख्रिस्ती जीवनात खरे असावे. परमेश्वर अभी इस वचन से हमें क्या सिखाता है? एक पहला पॉइंट. आणि देव या वचनाच्या द्वारे आपल्याला काय शिकवतो? पहिला पॉइंट, तुम्ही ख्रिस्ती आहात, मैं मसीह हूँ, मी ख्रिस्ती आहे, हम विश्वासू हैं. आपण विश्वसनीय इधर आने आहे. के बाद हालेलुया इथं आल्याच्या नंतर हालेलुया और घर में अलग. आणि बाहेर वेगळं. इधर आणि चाहिए इथे- उतना मारो, आणि पाहिजे तेवढं मारा, सहन है. सहन करताय. और बाहर आणि बाहेर आपको समझा? प्रामाणिक विश्वासू सब जगह. आणि प्रामाणिक आणि विश्वसनीय सगळ्या ठिकाणी. हम मसीह जीवन विश्वासूपण से जिए. आणि आपलं ख्रिस्ती जीवन आपण विश्वसनीय जगावं. दुसरं फाइनेंशियली हम विश्वासू रहे. आर्थिक गोष्टींमध्ये आपण विश्वसनीय तो राहावं. आर्थिक बातों में हम पहले परमेश्वर के साथ. आणि आर्थिक गोष्टींमध्ये सर्वात पहिले देवाबरोबर. वो उस विधवा को सामने रखो. आणि त्या विधवेला समोर ठेवा. कुछ न होने के बावजूद भी उसने परमेश्वर को दिया. काही नसतानाही तिने देवाला दिलं. जो था उसके पास. आणि जे होतं तिच्याकडे. उसने मन में सोचा नहीं मुझे पूरेगा घर में जाके भूखा रहना पड़ेगा, ये सोच नहीं है. आणि तिने असा विचार नाही केला की माझ्याकडे नाही आता पुन्हा आणि मला घरी जाऊन उपाशी झोपावं लागेल, हा विचार नाही वो केला. सच्ची इस्राएली थी. उसने सोचा मैं परमेश्वर के मंदिर में आई बिना दान दिए हुए मैं कैसे जा सकती हूँ. भले इन्होंने मेरे सामने लोगों ने बहुत दिया लेकिन मेरे पास जो है मैंने दिया. आणि ती खरी विश्वासनीय होती म्हणून तिने असा विचार केला की मी दान न देता मी घरी कशी काय पुन्हा जाऊ. भले सगळ्यांनी दिले पण माझ्याकडे जे काही आहे ते मी देवाला देईन. इसलिए परमेश्वर को देने के बाबतीत परमेश्वर के साथ फाइनेंशियली रिश्ता विश्वासूपण से है. आणि देवाला द्यायच्या बाबतीमध्ये आर्थिक गोष्टींमध्ये तुमचं जे नाते आहे देवाबरोबर ते विश्वसनीय आहे. फाइनेंशियली में आप एक दूसरे के साथ और खास करके अपने अड़ोसी पड़ोसी जो अविश्वासी है जिनसे आप कर्जा लेते हो, फिर आपने जो बोला मैं इस तारीख को दूंगा, इस तारीख को दूंगी, तुरंत देना. आणि आर्थिक गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांबरोबर आणि जे बाहेरचे जे लोक आहेत ज्यांच्याकडून तुम्ही कर्ज दिलं त्या सगळ्यांबरोबर विश्वास नेला. जी तारीख तुम्ही देता त्या तारखेमध्ये तुम्ही ते फेडा. क्यों मालूम? का नाही? ऐसे हमारे परमेश्वर की निंदा होती है. आणि ह्याच्यामुळे काय होतं? देवाची निंदा होते. अड़ोसी पड़ोसी क्या बोलेंगे? आणि शेजारचे लोक काय म्हणतात? अब चर्च में जाता है ये बघा काही शब्दाला काय वजन बिजन आहे का? और उसके शब्द में कुछ वजन नहीं किया. 30 तारीख ओलांडून गेली, और 30 तारीख को निकल गए 10 झाली, और 10 हो आता गए दुसरा महिना संपायला और आला. अभी दूसरा महीना भी खत्म होने के लिए आया. खोटारडा माणूस. और झूठा मनुष्य. काय म्हणे? क्या बोलेंगे? खोटारडा माणूस. और झूठा मनुष्य. यांचा देवही खोटा, इनका परमेश्वर भी झूठा काही है खोटा, याचा विश्वासच खोटा. और ये भी झूठा और इसका विश्वास भी झूठा है. पैशांमुळे कधी कधी आपली पण निंदा होते आणि देवाची पण निंदा होते. और पैसों के कारण कभी कभी हमारी भी निंदा होती है और खास करके परमेश्वर की भी निंदा होती है. आपली चटणी भाकर आपल्याला परवडली पण दुसऱ्याचं कर्ज पटकन फेडून टाका. और हमारी चटनी और रोटी हमें परवडेगी और हमको बरबड़ेगी पर दूसरे को पैसा दे दो. ये हमेशा हे सदैव लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखना. तुमचं फायनान्शियली नातं लोकांबरोबर, मी म्हणत नाही फक्त विश्वासी, अविश्वासी तरी थांबतील और अविश्वासी भी रुक जाएंगे पण विश्वासी पटापटा बोलतात और मुंह के ऊपर बोलते हैं पटापटा बोलतात, मागे बोलतात, और पीठ पीछे मला बोलते येऊन हैं. बोलतात. मुझे आकर बोलते हैं ते पैसे दिले मला दिले नाही असं चालतं का होते. म्हणून आता बघा सारखे सारखे मागायला येतात, माझ्याकडेच येतात. और ये बारंबार मुझसे मांगने के लिए आते हैं. तर मग हे अशा ह्या गोष्टींमध्ये जागृत राहा. और ऐसी इन बातों में जागरूक रहो. घेतलं तर द्या पटकन. और लिया तो वापस आपल्याला लो. द्यायची कॅपॅसिटी नाही तर घेऊ नका. और देने की अगर कैपेसिटी नहीं है तो लो मत. देवाकडे प्रार्थना करा. और परमेश्वर से प्रार्थना करो. बायबल काय सांगतो? तू कर्ज घेऊ, बाइबल बताते हैं कि तू कर्जा मत लेना. कर्ज घेऊ नको. जर तुला कर्ज फेडायची ताकद
ताकद नाही तर तू कर्ज घेऊ नको. और कर्ज फेडने का अगर तेरे अंदर ताकत नहीं तो कर्ज लेना मत. कारण त्याच्याने काय होतं, तुला लज्जेने मान खाली घ्यावीच लागणार. ज्याचं तू कर्ज घेतले तो त्याची निंदा, त्याचं ओरडणं, त्याचं बोलणं तुला टोचून ऐकावंच लागणार. और लज्जा के कारण तुझे नीचे झुकना पड़ेगा और जो कुछ वो टोना मारता बोलता है वो तुझे सुनना ही पड़ेगा. म्हणून दुसऱ्या फायनान्शियली गोष्टीमध्ये तुम्हाला देवाबरोबर आणि लोकांबरोबर विश्वास ठेवायचा. और दूसरा आर्थिक बातों में परमेश्वर के साथ और लोगों के साथ विश्वसनीय रहना चाहिए. तीसरा तुमच्या चरित्राच्या बाबतीत और आपके चरित्र के मामले में तुम्ही जी चरित्र ख्रिस्ताचं चरित्र धारण केलेलं आहे और जो मसीह का स्वभाव चरित्र आपने जो धारण किया है त्याच्यामध्ये तुम्ही विश्वासू राहा. और उसमें आप विश्वसनीय तुम्ही रहें. एखादा जेव्हा शब्द देता और अगर आप किसी को एक शब्द देते हैं नक्की हो, नक्की मी तुमच्या घरी येईल, और मैं जरूर आपके घर आधी आऊंगी. आने दो तूफान आने दो आप जाओ. आणि वादळामध्ये वारा येऊ दे पण तुम्ही जा. ट्रेन बंद आहे ट्रेन बंद आहे तो भी जाओ, तरी पण जा. कैसे भी जाओ. लेकिन खोटारडा माणूस आहे, येईल बोला प्रार्थनेला आला नाही. और ये झूठा मनुष्य आएगा बोला पर फिर भी प्रार्थना के लिए नहीं आया. तुम्हारा शब्द, क्योंकि हमारी इन छोटी छोटी बातों में हमारा विश्वसनीयता टूट जाती. सामने वाला व्यक्ती विश्वास नहीं करेगा. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून विश्वसनीयता तुटून जाते. समोरचा व्यक्ती विश्वास ठेवणार नाही. आप जब विश्वास प्रकट करने जाओगे ना तो ऑटोमेटिकली परमेश्वर आपके लिए ट्रेन उपाय करेगा, बस उपाय करेगा, सब कुछ उपाय करेगा. आणि जेव्हा तुम्ही विश्वास प्रकट करायला जायला तर देव अपने आप काय करेल, तुमच्यासाठी ट्रेन बस सगळ्या गोष्टींचा प्रबंध करेल. फक्त नाही बाबा, मानवी शब्द दिलाय, माझा शब्द टळला नाही पाहिजे, मानवी शब्दात पडली नाही पाहिजे. और मेरे शब्द दिए वो मेरा शब्द टलना नहीं चाहिए, उसमें मैं गिरना नहीं चाहिए. बरेच ख्रिस्ती काय करतात माहिती? बहुत से मसीह लोग क्या करते हैं मालूम है? हो नक्की आम्ही तुमच्या घरी येऊ. हाँ हम जरूर आते हैं. या माझ्या घरी प्रार्थनेला या. आपण अश्विनीने प्रार्थना केली, और अश्विन दीदी ने प्रार्थना रखा है, सगळ्यांना बोलतो, सबको बुलाया है. या माझ्या घरी रविवारी मंगळवारी प्रार्थना आहे. और मेरे घर में मंगलवार को प्रार्थना है, जरूर आना. मंगळवारी प्रार्थना. अगले दिन मंगलवार को प्रार्थना है. हाँ जरूर. बघा 3 पोरांना घेऊन यायचा, आज 3 बच्चों को लेकर 2 आना है. पोरांना घेऊन यायचा, 2 बच्चों को लेकर आना है. 5 पोरांना घेऊन यायचा, और 5 बच्चों को लेकर आना है. 2 पोरांना घेऊन यायचा. हो नक्की. हाँ जरूर. मी सुट्टी काढेल नक्की. छुट्टी निकालूंगी, जरूर आऊंगी. आणि प्रार्थनेच्या वेळेला और प्रार्थना के समय में नहीं आते. विश्वासूपणा आहे, तो विश्वसनीयपणा याला है म्हणतात चरित्र. और उसको बोलते चरित्र. तुमच्या शब्दावरून तुमचं चरित्र बनतं. तुम्ही शब्द देता, तुम्ही जेव्हा एखादा शब्द देता तर तो शब्द पाळायचा. हा ठीक आहे मी येणार नाही. हो 4-5 पोरे कसं काय येणार, मला त्रास होणार नको. मी हा म्हणत नाही, माझं काही तुम्ही वाट बघू नका. पण आपल्याला त्या व्यक्तीनं दुखवायचं नसतं, पण त्या व्यक्तीनं दुखवायचं नसतं, पण नंतर आपण धोकेबाज बनतो ते काय. और मेरे सामने वाले व्यक्ति को दुखाना नहीं रहता है, पर उसके बाद हम धोखा देने वाले बनते हैं, उसका क्या है. म्हणून जेव्हा लोक प्रार्थनेला घरी ठेवतात ना, इसलिए लोग जब घर में प्रार्थना करते लोक हैं, म्हणतात खूप लोक तिथे घरी येणार आहेत माझ्या घरी, और दीदी मेरे घर पे बहुत लोग खूप लोक आएंगे, येतील तिथे. बहुत लोग आएंगे. म्हटलं काही नाही येणार, मिनिमम 25 आणि 30 चार येते. फिर मैं कहती हूँ कि इतने लोग नहीं आएंगे, 25-30 के अंदर ही लोग त्या आएंगे. व्यक्तीला बोललं ती व्यक्ती नाही येणार. और इस व्यक्ति को बुलाया, वो व्यक्ति नहीं बोलली आएंगे. मला लाव नाही येणार, मला माहिती अजून म्हणजे एका घरात आली नाही तर ती येणार नाही. और उसने कहा है कि मैं आऊंगी, पर मैं उनको बोलती हूँ कि नहीं वो नहीं आएगी, क्योंकि एक भी घर में हे मौके व्यक्ती नहीं है. हा या व्यक्तीला 70 येणार, 70-80 लोक येणार. म्हटलं मला माहिती ना, मी एवढ्या घरात प्रार्थना झालेली आहे, मिनिमम 25-30 लोकच असतात. और लोग बोलते हैं कि 70-80 लोग आएंगे, पर मैं कहती हूँ कि नहीं, सिर्फ 25-30 ही लोग आएंगे. हा ते काय आता काही मध्ये घरात मी बोलून लोकांना बोलून यायचा. एका असं बोलून मग काही घरामध्ये लोक जास्त झाले, 35पर्यंत 40पर्यंत माणसं जेवण केली. और लोक बरेच जण नाही करत. कारण का लोक शब्द देतात, लोक माणसांना दुखवायला नको म्हणतात. नको दुखवायचं नाही, कसं बोलायचं नाही. हो मी प्रार्थनेला येणार, प्रार्थनेला मी येणार नाही, मी कसं बोलणार मी. अगर प्रार्थना के लिए नहीं आऊंगा, मैं ऐसा कैसे बोल सकता हूँ. आपण रस्त्यात सुद्धा बोलतो ना, और रस्ते में भी हम बोलते हैं ना. काही आला नाही तुम्ही आमच्या घरी, और आप आए हैं हमारे हो नक्की येलो दादा, मैं जरूर आऊंगी भाई, पण जातच नाही. पर हम जाते ही नहीं. मध्येच मला प्रभू असं मी एकदा बहिणीला म्हटलं, शोभा आहे तिचं नाव, तिला म्हटलं मी तुझ्या थोडी काय दिली, तुम्ही माझ्या घरी आलाच नाही. और जो शोभा नाम की औरत है उसको मैंने कहा कि उज्ज्वलाची बहीण आहे. और उज्ज्वल देवी बहन है, उसने कहा कि आप मेरे घर पे आते ही नहीं दीदी. तुम्ही बोललेला मी येईल. और आपने मुझे कहा था कि मैं आऊँगी. म्हणजे मी नक्की येईल, मी यांच्याशी बोलेल आणि एक दिवस नक्की येईल. और मैंने कहा मैं जरूर आऊँगी, इनसे बात करूँगी और जरूर आपके घर पर आऊँगी. बोली आहे ना मी येईल तर मी येईल. और मैंने बोला है तो मैं जरूर आऊँगी. ठीक आहे, उज्ज्वला ताईला घेऊन ये. म्हटलं रविवारी असते, मी रविवारी येणार नाही.
और अर्जुना ताई को भी लेकर आओ। वो रविवार को रहती, पण मैं रविवार को नहीं आ पाऊंगी। मग कसं आपण जेव्हा एखादा शब्द देतो तो आठवण ठेवायचा, कारण मग ते लोक म्हणतात की फक्त बोलते रस्त्यात ये पण येत नाही. और इसी रस्ते के ऊपर बोलते हैं आऊंगी आऊंगी, पर वो आती नहीं। माझी मैत्रीण कामिनी ती पण मला म्हणते बाबा तुझ्या पुढं धन्य धन, मी तुला शब्द दिला का मी येईल, कारण तू वाकीच्या त्या पलीकडे आपल्याला नाही जमणार बाबा तुझ्याकडे, त्या साईडला आली तर मी येईल. और उस साइड में अगर मैं आऊँ तब मैं तुम्हारे घर आऊँगी ऐसा त्या बोला। साईडला जर मी तिथं जात असेल तर ठीक आहे, 5-10 मिनिटासाठी तुझ्या घरी येऊन भेटून जायचं ना असं खास स्पेशल तुझ्यासाठी येणार नाही. और स्पेशल तेरे घर पे नहीं आऊँगी। तुम्हाला कळालं, बोलणं शिका और बोलना सीखो। आपण शब्द दिला तर तो पाळा. और हमने अगर शब्द दिए तो उसका माझ्यात पालन करो विश्वास उडा. और उसमें विश्वास नहीं रखो। हे आज देवाचं वचन आपल्याला हे सांगतं. और परमेश्वर का वचन हमें यही सिखाता है। जेव्हा तुम्ही एखादं म्हणताना मी हे करेन, और अगर आप एक बात बोलते हैं कि मैं ये करूँगा, करा, तो उसे करो पलटी नका मारा. और पलटी मत मारो। हाच देवाचा उद्देश आहे सांगायचा. और यही परमेश्वर का बताने का उद्देश्य है। विश्वासू व्हा जसा तुमचा देव विश्वासू आहे. और जैसे आपका परमेश्वर विश्वसनीय है, आप भी विश्वसनीय बनो। देवाने धोका दिला का तुम्हाला? और परमेश्वर ने आपको कभी धोखा दिया क्या? आपण एकमेकांना धोका देऊ नये. तो हम भी एक दूसरे को धोखा नहीं दें। हालेलुया, 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 हालेलुया. या आपण उभे राहून प्रार्थना करू. आप खड़े हो जाएंगे, हम प्रार्थना करेंगे। डोळे बंद करू. आंखों को बंद करेंगे प्रभूला म्हणू की हो प्रभू मी खरंच विश्वसनीय नाही राहिलो. और प्रभु को कहेंगे हाँ प्रभु मैं विश्वसनीय नहीं रही। प्रभूकडे क्षमा मागू आज या उपास प्रार्थनेत. और इस उपास प्रार्थना में प्रभु से क्षमा मांगेंगे। प्रभूला म्हणू प्रभू मी तुला खूप गोष्टी धोका दिला. और प्रभु को कहेंगे प्रभु मैंने बहुत सारी बातों में तुझे धोखा मी तुला दिया। बोललोय मी असं नाही करणार पण मी केले. मैंने तुझे कहा है कि मैं ये ऐसी बातें नहीं करूँगा, फिर भी मैंने वो बातों को किया है। बऱ्याच वेळेला देवाला शब्द देतो, और बहुत से बार हम परमेश्वर को शब्द दे देते हैं, देवा मी हे नाही करणार, प्रभु मैं ये नहीं पण करूँगा, आपण केले. पर फिर भी हमने किया है। आपण धोका दिलाय देवाला. मतलब हमने परमेश्वर को धोखा दिया लोकांनाही आपण धोका दिला. और लोगों को भी हम धोखा देते हैं। पैशांच्या बाबतीतही आपण देवाला आणि इतरांना ठरवलेले आहे. और पैसों के मामले में हमने परमेश्वर को और लोगों को धोखा दिया है। आपण ख्रिस्ती जीवनात देवाला आणि स्वतःला आणि इतरांना फसवले. और मसीह जीवन में अपने आप को, दूसरों को और परमेश्वर को हमने धोखा दिया है। म्हणून देवाकडे क्षमा मागा. इसलिए परमेश्वर से क्षमा मांगो। प्रभूला म्हणा आजपासून मी विश्वासू राहील. और प्रभु को प्रभु आज से मैं विश्वसनीय रहूंगा। मरेपर्यंत विश्वास राहील. और मरते दम तक विश्वसनीय मी रहूंगा। आजपासून तुला, माझ्या स्वतःला आणि इतरांना मी धोका नाही देणार. मैं आज से तुझे और अपने आप को और दूसरों को कभी धोखा नहीं दूंगा। मी विश्वसनीय आहे. मैं विश्वसनीय पवित्र रहूंगा। आत्म्याचे विश्वास हे जे फळ आहे ते वाढून दे माझ्या. और पवित्र आत्मा को जो ये विश्वास जो फल है वो मेरे अंदर बढ़ने दे, खूप वाढवून दे. बहुत बढ़ने ही दे। माझी प्रार्थना. ये मेरी प्रार्थना है। मी येशूच्या नावात मागतो पिता. और मैं यीशु के नाम से इन बातों को मांगता हूँ। जसं तू विश्वसनीय तसं मी विश्वसनीय असेल. जैसे तू विश्वसनीय है वैसे मैं भी विश्वसनीय रहूँ। प्रभू माझ्यावर दया कर. प्रभु मुझ पर दया कर। पवित्र पवित्र करुणामय देवी पिता प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुझ्या जनासमोर येतो. जाणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, तुझी इच्छा आहे की प्रभू आम्ही विश्वसनीय असावं प्रभू, धोका देणारे नाही. आमचं जे काही काम आहे एकदम फेथफुली असावं. बोलणं, चालणं, वागणं, सगळ्या गोष्टीत व्यवहारात आम्ही प्रभू हम प्रभु विश्वसनीय रहे. हम आपके साथ, खुद के साथ और दूसरों के साथ धोखा देने वाले नहीं परंतु विश्वसनीय रहे. इसलिए मेरे पिता हम सबको आपके लहू तले रखें. करुणा दया मांगती हूँ, आपका छेदा हुआ हाथ मांगती हूँ, आपकी करुणा मांगती हूँ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं. हम सबको फेथफुल बनाना. पवित्र पिता, जितने लोग ये वीडियो देखेंगे उन सबको फेथफुल बनाना. हर एक के अंदर से प्रभु पवित्र पिता धोखा देने वाली बातों को, स्वभाव को दूर कर देना. ये हमारी प्रार्थना है प्रभु, ये हमारी प्रार्थना है. इन सबको यीशु के नाम से कवर करते हो, इन्हें आशीषित करते हो प्रभु यीशु के नाम से. आमीन. सगळ्यांना